बातमी मुंबईमधून आहे तर मुलुंडच्या विणानगर परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। पालिकेची पाईपलाईन फुटल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। त्यातच खासगी टँकरचा संप सुरू आहे। मुंबई महापालिकेला संपर्क करून देखील अद्याप टँकर आलं नसल्याचं या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे। गेल्या 24 तासापासून तुमच्या परिसरात पाणी नाही, त्यामुळे तुम्ही कोणाकोणाला संपर्क साधलेला आहे? एकीकडे टँकर जे आहेत ते खासगी संपावरती गेलेले आहेत। टँकर 7 माणसांची टँकर सर्व्हिस आहे, त्या लोकांना मी कॉन्टॅक्ट केली। ते लोक अजिबात देऊ शकत नाही। आमच्या वार्ता चालू आहे, सोमवारी मंगळवारी बघू, त्याच्या अगोदर काही भेटणार नाही तुम्हाला असं मला आश्वासन दिले। टँकर जे आता संपावरती गेले त्याचा फटका देखील मोठा बसलाय। वरतून खूप फटका मोठा आहे। जर खरोखर शासनाला जर गरज असेल, माणसं बिना पाण्याचे तडफडून, आज मे मध्ये जर पाणी जर नसेल, एप्रिल मे जून या 3 महिन्यात जर पाणी जर नसेल मुंबईमध्ये प्यायला, तर माणसं काय करणार? काय जर महापालिका सहकार्य करत नाही, टँकर तुम्ही बंद करून ठेवलेत, तर माणसांनी पाणी प्यायचं कुठे आणि जायचं कुठे? मुंबई खाली करून जायचं का? तुमचं काय म्हणणं आहे? आता लवकर पाणीचा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह नाही झाला तर सोसायटीला सगळ्यांना नोटीस अक्षर देऊन, आता तुमचे इलेक्शन आहे, तर सोसायटीमध्ये कोण त्याला मुंबई म्युन्सिपालिटीमध्ये इलेक्शनमध्ये कोण वोट द्यायला जाणारच नाही। पहिली गोष्ट आता कॅमेरा अथर्व सह गणेश छोरा, TV9 मराठी, मुलुंड।